वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. पावसाळा आला की तळणीचे अनेक प्रकार आपण आवर्जून करतो. असाच एक चविष्ट हेल्दी प्रकार म्हणजे तिखट पुऱ्या. आषाढ महिना आला की या पुऱ्या खास करून केल्या जातात. मस्त पाऊस पडत असताना गरमागरम वाफाळता चहा आणि त्याबरोबर गरमागरम तिखट पुऱ्या. आहा हा, काय कॉम्बिनेशन आहे ना. चला तर मग पाहूया याच तिखट पुऱ्यांची रेसिपी. तिखट पुऱ्या करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे, अर्धी वाटी बेसन घालायचं आहे, यामध्ये अर्धा टीस्पून ओवा हातावर कुस्करून घालायचा आहे, तसेच अर्धा टीस्पून हळद घालायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, तसेच अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे, तसेच या ठिकाणी आपण हिरवी मिरची, लसूण, धने आणि जिरे याचे वाटण करून घेतले आहे, ते यामध्ये 2 चमचे घालायचे आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं आहे. तर हे पीठ आपण झाकून ठेवूया. पंधरा मिनिटं आपले झालेले आहेत. आता या पिठातून आपण एक उंडा काढून घेऊयात आणि तो व्यवस्थित मळून घेऊयात. आता या उंड्याचे आपण एकसारखे लहान आकाराचे गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे एकसारख्या आकाराचे तयार करून घ्यायचे आहेत. आता आपले गोळे तयार करून झाले आहेत. त्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊयात. पुरी खूप जास्त पातळ लाटायची नाही. अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात. आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेलही आपलं चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत. खूप छान खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात आणि या पुऱ्या अजिबात तेलकट राहत नाहीत. नाश्त्यासाठी खूप उत्तम हेल्दी असा ऑप्शन आहे. बघू शकता आपल्या सर्व पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि पुऱ्या तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे.
जेणेकरून पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातील आणि पुऱ्या आपल्या जास्त करपणार नाहीत। पुऱ्यांना रंगही खूप सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघा पुऱ्या किती मस्त फुगलेल्या आहेत सगळ्या आणि पुऱ्यांना रंगही खूप छान आलेला आहे। तर या पुऱ्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमचा एक लाईक आणि कमेंट अशाच प्रकारे आम्हाला खूप प्रोत्साहन देतात आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।